नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुमच्या आयुष्याचा गेम पालटणार आहे. कारण तुमच्यासाठी गुप्त संकेत आहेत जे तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही. तर तुमच्या राशी भविष्यामध्ये कोणते गुप्त संकेत तुम्हाला मिळणार आहेत? चला तर मग पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या मित्रांनो, येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे 5-6 मार्चला तुमच्यासाठी साधे नाहीत. कारण तो 2 दिवस अनेक वेळा नशिबाचा मोठा बदल हा मोठ्या आवाजात होत नाही, तर त्या 2 दिवसामध्ये घडणार आहे. तर तो सूक्ष्म संकेताच्या माध्यमातून सुरू होतो. सध्या ग्रहाची चाल, चंद्राची स्थिती आणि कर्मफळाची परिपक्वता या सगळ्यांचा संगम तुमच्या जीवनात एक निर्णायक वळणाची सुरुवात करत आहे. हे 2 दिवस म्हणजे जुने तुमच्या दारासमोर उभे राहणे आहे. दार उघडायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा असणार आहे. यासाठी काही गुप्त संकेत तुम्हाला या काळात वारंवार जाणवतील. ते दुर्लक्षित करू नका, तर ती संधी तुमच्या हातातून निसटून जाईल. एक म्हणजे अचानक येणारी जुनी व्यक्ती किंवा संपर्क. 2 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात भूतकाळ पुन्हा एकदा दार ठोठवू शकतो. एखादा जुना मित्र, पूर्वीचा सहकारी, कॉलेजातील ओळखीचं किंवा अगदी एखादे तुटलेले नाते पुन्हा संपर्क साधू शकेल. त्यावेळेस तुम्ही गप्प बसायचं नाही. तर वृषभ राशीच्या लोकांना भूतकाळातील अपूर्ण कर्म आता पूर्णत्वाकडे येत आहे. जर एखाद्या व्यक्तीशी गैरसमजुतीमुळे नातं तुटलं असेल, तर आता संवादाची संधी मिळणार आहे. व्यवसायात किंवा नोकरीच्या संदर्भात पूर्वी नाकारलेली ऑफर पुन्हा मिळू शकते. ही वेळ काही व्यक्ती तुमच्यासाठी नवीन दार उघडणारी ठरणार आहे. त्यामुळे अहंकार, जुनी नाराजी किंवा हट्ट बाजूला ठेवून परिस्थितीकडे शांतपणे पहा आणि या संपर्कामध्ये तुमच्या पुढील प्रगतीची किल्ली दडलेली असणार आहे. दुसरा संकेत असा मिळणार आहे की वृषभ राशी पैशाच्या बाबत अचानक स्पष्टता मिळणार आहे. आर्थिक बाबतीत बराच काळ समग्र ताण किंवा थांबलेला व्यवहार असतील, तर या 2 दिवसामध्ये तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट दिशा मिळणार आहे. तर उदाहरणार्थ, एखादा थकीत पेमेंट अचानक मिळणे, कर्जाबाबत योग्य मार्ग सापडणे किंवा गुंतवणुकीचा चांगला सल्ला मिळणे. वृषभ राशी ही संपत्ती आणि स्थैर्याची जोडलेली राशी असल्यामुळे पैशाबाबत घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असतो. या काळात तुम्हाला 2 पर्याय दिसतील. एक सुरक्षित पण मर्यादित आणि दुसरा थोडा धाडसी पण मोठा फायदा देणारा. असे शांत विचार करून भावनांवर नियंत्रण ठेवून निर्णय घ्या. घाई किंवा भीतीमुळे घेतलेले निर्णय पुढे पश्चाताप देऊ शकतात, पण योग्य वेळी धाडस केलं तर पुढील 6 महिने आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकाल. तिसरा संकेत असणार आहे की वृषभ राशी घरात अचानक चर्चा किंवा निर्णय काय असणार आहे. तर घरातील वातावरण या काळात थोडं गंभीर किंवा संवेदनशील होऊ शकतं. एखादा जुना मोठ्या विषयावर चर्चा होईल, जसे की घर बदलणे, मालमत्ता व्यवहार, लग्नाची चर्चा, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाण्याचे निर्णय, कुटुंबातील एखाद्या सदस्याची जबाबदारी. वृषभ राशी स्थिरता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देते, त्यामुळे बदल स्वीकारणे कठीण वाटू शकते, पण हा बदल तुमच्यासाठी दीर्घकालीन फायद्याचा असणार आहे. जर तुम्ही हट्टीपणा केला तर परिस्थितीचा ताण निर्माण होऊ शकतो आणि परिस्थितीत तुमच्या समजुतीमुळे किंवा विचार करून घेतलेला निर्णय घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करेल. हा काळ तुमच्या नेतृत्व गुणांची परीक्षा घेणारा असणार आहे. चौथा संकेत असणार आहे की तुम्ही मानसिक अस्वस्थता पण अंतर्मनात खात्री. तर या 2 दिवसामध्ये वृषभ राशीच्या मित्रांनो, अनामिक अस्वस्थता जाणवू शकते. जणू काहीतरी मोठं घडणार, पण काय ते स्पष्ट कळणार नाही. झोपेत विचित्र स्वप्न पडणार, वारंवार एखाद्याचा विचार मनात फिरत राहणे किंवा एखाद्या निर्णयाबाबत सतत मनात संवाद चालू राहणे, हे सगळं संकेत आहेत. वृषभ राशी सामान्यतः स्थिर आणि शांत असते, पण जेव्हा अंतर्मन अस्वस्थ होतं तेव्हा त्यामागे काहीतरी मोठं कारण असतं. या अवस्थेला नकारात्मक समजू नका. ती तुमच्या अंतर्गत शक्तीची जागृत आहे.
थोडा वेळ एकांतात घालवा, निसर्गात फिरा, शांत बसून स्वतःशी प्रामाणिक राहा किंवा संवाद साधा. तुम्हाला योग्य ती दिशा नक्कीच सापडणार आहे. 5वा संकेत असणार आहे अचानक प्रवासाचा योग. तर या काळात अचानक एखादा लहानसा प्रवास घडू शकतो. कदाचित कामानिमित्त, नातेवाईकाच्या निमित्तानं किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल. पण त्या स्थळी जाण्याचा योग आला तर सुरुवातीला हा प्रवास तुम्हाला साधा वाटेल, पण त्यातून मिळणारा अनुभव खूप मोठा असणार आहे. या प्रवासाची एखादी भेट, संभाषण किंवा प्रसंग तुमच्या विचारसरणीत बदल घडवू शकतो. कधीकधी आपण ज्या जागी अडकलो आहोत तिथून बाहेर पडण्यासाठी भौतिक हालचाल आवश्यक असते. हा प्रवास तुम्हाला नवीन दृष्टिकोन देईल. विशेषतः जर तुम्ही बराच काळ एकाच दिनक्रमात अडकलेला असाल तर हा बदल मानसिकदृष्ट्या ताजेतवानं करणारा ठरेल आणि पुढील निर्णय घेण्यास आत्मविश्वास देखील वाढवणारा ठरणार आहे. 6वा संकेत काय असणार आहे तर करिअरमध्ये अनपेक्षित वळण. तर वृषभ राशी 72 तासात म्हणजे 2 दिवसात तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक घडामोडी होऊ शकतात. तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एखादे महत्त्वाचे प्रेझेंटेशन किंवा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतं किंवा वरिष्ठांकडून तुमच्या कामाची बारकाईने परीक्षण होऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला हे तणावपूर्वक वाटेल, पण लक्षात ठेवा, वृषभ राशी मेहनती आणि सातत्यपूर्ण असते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर ही संधी तुमच्या प्रतिमेला नवा दर्जा देईल. काहींसाठी अचानक ट्रान्सफरन्स, विभाग बदल तसेच नवीन प्रोजेक्टची सुरुवातही होऊ शकते. हा बदल स्थैर्य ढवळून काढणारा वाटेल, पण दीर्घकाळ तो तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतो. भीतीमुळे मागे हटू नका. शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करा आणि धाडसाने पाऊल टाका. वृषभ राशीच्या मित्रांनो, 7वा संकेत तुमच्यासाठी असणार आहे एखाद्या वडीलधाऱ्याचा महत्त्वाचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आता या 2 दिवसामध्ये एखाद्या वडीलधारी, गुरुस्थानी व्यक्ती किंवा अनुभवी सहकारी तुमच्याशी काहीतरी महत्त्वाची चर्चा करेल. कदाचित तो सल्ला साधा वाटेल, पण त्यामागे जीवन अनुभवाचा गाभा असणार आहे. वृषभ राशी कधीकधी स्वतःच्या मतावर ठाम राहते आणि दुसऱ्याचा सल्ला दुर्लक्षित करते, पण यावेळी तो सल्ला तुमच्यासाठी दिशादर्शक ठरू शकते, अत्यंत मोलाचा ठरू शकते. आर्थिक व्यवहारात, नातेसंबंधात किंवा करिअर याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी त्या शब्दांचा गंभीरपणे विचार करा. अहंकार बाजूला ठेवून ऐकल्यास तुम्हाला एखादी चूक टाळता येते किंवा काही वेळा नशिबाचा इशारा थेट शब्दांमधून तुम्हाला मिळू शकतो. 8वा संकेत असणार आहे की आरोग्याबाबत जागरूकतेचा इशारा काय असणार आहे तर 2 दिवसामध्ये शरीर काही सूक्ष्म संकेत देऊ शकते. थकवा, अंगदुखी, पोटाचा त्रास, रक्तदाबातील बदल किंवा अचानक ऊर्जा कमी होणे असे अनुभव येऊ शकतात. हे मोठ्या आजारांचे लक्षण नसले तरी तुमच्या जीवनशैलीमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा तणाव, भावनिक विचार आणि अपुरी विश्रांती यामुळे शरीरावर परिणाम होत आहे. तर वृषभ राशी, आराम आणि चांगला आहार महत्त्वाचा असतो. योग्य झोप, हलका व्यायाम आणि साधा पचायला सोपा आहार घेतला तर शरीर पुन्हा संतुलित होईल आणि या संकेताकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. 9वा संकेत काय असणार आहे तर एखादी लहानशी घटना पण मोठा अर्थ काय. तर या काळात एखादी लहानशी गोष्ट तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करू शकते. कदाचित एखादं स्वप्न वारंवार पडणे, एखादं वाक्य सतत कानावर पडणे किंवा एखादा योगायोग घडणे. वृषभ राशी पृथ्वी तत्त्वाशी जोडलेली असल्यामुळे निसर्गातील सूचक बदल, हवामानातील बदल किंवा एखाद्या प्राण्याची अनपेक्षित भेटही संकेत ठरू शकतात. ही घटना बरोबर साधी वाटली तरी त्या घटनेचा खोलवर काहीतरी परिणाम होणार आहे आणि त्या क्षणाकडे जागरूकतेने पहा तर तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊ शकतो. आणि कधीकधी आयुष्याचा मोठा निर्णय एखाद्या छोट्या संकेतावरही आधारित असतो. आता 10वा संकेत वृषभ राशी तुमच्यासाठी काय असणार आहे तर निर्णयाची अंतिम वेळ. तर या सगळ्या घटनांचे शेवट एका महत्त्वाच्या निर्णयात होणार आहे. कदाचित तो निर्णय नोकरीत बदलांचा, एखाद्या नात्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचा किंवा
आर्थिक गुंतवणुकीचा असणार आहे. तुम्हाला दोनच मार्ग दिसतील, एक सुरक्षित आणि परिचित, दुसरा थोडा अनिश्चित तर संभाव्य मोठ्या यशाचा. वृषभ राशीला स्थैर्य प्रिय असते, त्यामुळे नवीन मार्ग स्वीकारणे कठीण वाटेल, पण 2 दिवसात घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांचा पाया ठरू शकतात. आणि महत्त्वाचा म्हणजे भीतीऐवजी आत्मविश्वासाने विचार करा. मन, बुद्धी आणि परिस्थिती यांचा समतोल साधा आणि तो समतोल साधून घेतलेला प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल तुमच्यासाठी नशिबाचा खरा गेम पालटणारे ठरणार आहे. तर वृषभ राशीच्या व्यक्तींनो, येणारे 2 दिवस नशिबाने दिलेली एक संधी आहे. हे संकेत सूक्ष्म आहेत, पण त्याचा परिणाम मोठा आहे. प्रत्येक छोट्या घटनेकडे जागरूकतेने पहा आणि या गुप्त संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी बदलण्यासाठी फक्त 3 दिवस पुरेसे असतात. पण तुमची शांत वृत्ती, संयम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, हे होते तुमचे 5 आणि 6 मार्चला असणारे राशी भविष्य. चला तर मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, नवीन तुमच्या राशी भविष्य सहित. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.